नमस्कार मित्रांनो. आज आपण महिला व बाल कल्याण विभागाच्या भरती संदर्भातील महत्त्वाचा जो शासन निर्णय झालेला आहे त्याबद्दलची माहिती आपण इथे घेणार आहोत. परिवीक्षा अधिकारी पदासाठी भरतीची प्रक्रिया, पात्रता व नियम या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या गोष्टी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं तर हा GR कधी आला, कोणत्या विभागाचा आहे आणि या पदाचा तपशील काय आहे, त्याच्या जागा किती आहेत, अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. या 5 मे 2026च्या GRच्या अनुषंगाने ट्रान्सफॉर्मिंग रिक्रुटमेंट महाराष्ट्र 2026 सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म्स, तर ही परीक्षा होणार आहे MPSC मार्फत. आणि MPSC मार्फत जी एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रुप ABC अशी पूर्ण पदं भरली जाणार आहेत. त्याचबरोबर टेक्निकल पोस्ट आहेत त्या सुद्धा भरल्या जाणार आहेत आणि त्यामुळे ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी MPSC मार्फतच या परीक्षा घेतली जाणार आहे. आणि महाराष्ट्रातील 2026च्या नागरी सेवा सुधारणा बदलांद्वारे भरती प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्यासाठी हे सर्व पूर्ण माहिती तयार करण्यात आलेली आहे. MPSC अंतर्गत केंद्रीकरण गट अ व आणि क या सर्व संवर्गामधील भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत एकत्रित करण्यात आलेली आहे. मुलाखती रद्द करण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी गट ब अराजपत्रित आणि गट क मधील सर्व पदांसाठी तोंडी मुलाखती अधिकृतपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. एकात्मिक परीक्षा एकूण 473 संवर्गांना प्रशासकीय आणि तांत्रिक गटामध्ये संघटित करून त्यांची एकत्रित संयुक्त चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण आणि अनुभवाचे निकष हे प्रमाणित करण्यासाठी 553 संवर्गासाठीचे सेवा नियम अद्ययावित करण्यात आलेले आहेत. तसेच कालबाह्य होत असलेली पदे, लुप्त होत असलेले संवर्ग म्हणून टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहेत. तर ही संपूर्ण प्रक्रिया MPSC मार्फत घेतली जाणार आहे. त्यासाठी मुलाखत होणार नाही आणि या सर्व परीक्षांसाठी तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेची पदवी. तांत्रिक पदासाठी त्या पद्धतीने त्यांची शैक्षणिक पात्रता असणार आहे. तर आज आपण इथं बघणार आहोत महिला बाल कल्याण विभाग, महिला व बाल विकास विभागामध्ये जी काही भरती प्रक्रिया होणार आहे त्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण आज इथं माहिती घेणार आहोत. तर आस्थापना आहे वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे महिला व बाल विकास विभाग गट क आणि संवर्गाचं नाव आहे परिवीक्षा अधिकारी म्हणजे प्रोबेशन ऑफिसर. आणि या सर्व विद्यमान सेवा नियमातील संदर्भीय तरतुदीनुसारच ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. सेवा प्रवेश नियमातील भरती पद्धती संबंधित नवीन तरतूद, नवीन नियम, नो चेंजेस ना म्हणजे पूर्वीचे जे काही पद भरती होती त्याच्यामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. म्हणजे शैक्षणिक पात्रतेमध्ये किंवा सेवा प्रवेशाच्या नियमांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. परंतु विद्यमान सेवा प्रवेश नियमातील तरतुदीमध्ये डिग्री, तुमच्या कोणत्याही शाखेची डिग्री असणं आवश्यक आहे ही अट मात्र त्यांनी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीनं महिला व बाल विकास विभागाकडील परिवीक्षा अधिकारी हे पद लवकरच भरलं जाणार आहे आणि त्यासाठीची संपूर्ण माहिती आलेली आहे. 5 मे 2026च्या GR मध्ये एकंदरीत 473 संवर्गांतील प्रशासकीय आणि तांत्रिक गटामध्ये जे भरती राहिलेली आहे ती भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे, पदांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. परंतु शिक्षण आणि अनुभवाचे निकष प्रमाणित करण्यासाठी 553 संवर्गाचे सेवा नियम अद्ययावत करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे एकूण 553 संवर्गामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्यासाठी त्या विभागाने त्या आकृतीबंध निर्माण करून त्यानुसार आपले जी रिक्त पद आहेत त्याबद्दलची माहिती शासनाला कळवण्यासाठी संबोधित केलेले आहे. तर महिला आणि बालविकास विभागामध्ये या महत्वाची जी पदं आहेत त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, CDPO, सहाय्यक आयुक्त, परिवीक्षा अधीक्षक या गट अ मधील पदांसाठी उमेदवारांकडे वैधानिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे.
पर्यवेक्षक गट क पदासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. बालमानसशास्त्र या पदासाठी म्हणजे बालमानसशास्त्रज्ञ या पदासाठी कोणत्याही विषयातील पदवीसोबतच समाजकार्य म्हणजे MSW किंवा मानसशास्त्र मधील पदव्युत्तर पदवी आणि समुपदेशनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. ती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 5 मे 26 रोजी हा शासन निर्णय आणलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागाच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे किमान शासन आणि कमाल प्रशासन म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स सुनिश्चित करणे असं आहे. आणि याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी पारदर्शक, भविष्योन्मुख आणि नागरिक केंद्रित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल आणि सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्यामुळेच त्यांनी हा शासन निर्णय जारी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 18 जुलै 24 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ब अराजपत्रित व गट क मधील संवर्गाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आलेली आहेत. म्हणजेच इथून पुढचे जे काही भरती प्रक्रिया होणार आहे ती संपूर्णपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच भरली जाणार आहे. भरतीच्या सुलभ करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मक दृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गासाठी भिन्न आणि अनेक बाबतीत कालबाह्य असणारे सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्याने भरती प्रक्रियेमध्ये अनावश्यक गुंतागुंत, विलंब, विसंगती जो काही प्रॉब्लेम होत होता त्यासाठी स्वतंत्र परीक्षा, भरती प्रक्रियेस लागणारा विलंब यामुळे रिक्त पदे राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आलेने विविध संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा, वेगवेगळे अभ्यासक्रम, स्वतंत्र परीक्षा शुल्क यामुळे उमेदवारांवर मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्व बाबींचा विचार करून पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ, परिणामकारक व कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आणि त्या मंत्रिमंडळाने 13/4/26 रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्याचा शासन निर्णय एकमताने मंजूर झालेला आहे. 13/4/26 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मंजुरीनुसार भरती प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा. सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ, परिणामकारक आणि कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमांचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रवेश नियमातील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य तसेच कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारणा संबंधित सेवा प्रवेश नियमांना प्रभावी ठरतील. सदर शासन निर्णयाद्वारे एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आलेले आहेत. आता या सुधारणाबाबतची अधिसूची स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणारच आहे. सेवा प्रवेश नियमातील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य, कौशल्य व इतर अनुषंगिक बाबींमध्ये करण्यात आलेल्या सुधारणाबाबतचा तपशील परिशिष्ट 1 ते 73 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि आता आपण महिला बालकल्याण विभागाच्या अनुषंगाने या GR मधील जी माहिती आहे ती माहिती आपण इथं घेणार आहोत. 5 मे 2026 रोजी महिला व बालकल्याण विभागाने महाराष्ट्रामध्ये महिलांचे सक्षमीकरण, बाल संरक्षण आणि विभागीय भरती संबंधी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. शासन निर्णयाची मुख्य माहिती अशी आहे की महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी जो महिला सक्षमीकरण, बाल संरक्षण, विभागीय भरती आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा विषय सुरू केलेला आहे आणि हा जो GR आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे आणि विभागामध्ये कार्यान्वित होणार आहे. महिला धोरणे. 4 महिला धोरण लागू. आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण. बाल संरक्षण मध्ये बाल विवाह प्रतिबंध, बाल न्याय नियम, बालकांचे सुरक्षित भविष्य, अंगणवाडी सेवा प्रशिक्षण व डिजिटल पोर्टल,
सेविकांची कार्यक्षमतामध्ये वाढ, भरती 8,669 पदे, विभागीय सक्षमीकरण आणि विशेष योजना म्हणजे मनोधैर्य, लाडकी बहीण, लेक लाडकी, थेट आर्थिक सहाय्य या विभागामार्फत पुरविले जाते. तर हा शासन निर्णय 5 मे 2026 पासून लागू झालेला आहे. सर्व जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांनी यानुसार योजना व भरती प्रक्रिया अद्ययावत करणे आवश्यक आहे. म्हणजे त्या भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती शासनाला देण्यासाठी कळवण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालय व अधिकृत संकेतस्थळावरून अधिकृत PDF शासन निर्णय तपासणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महिला आणि बाल कल्याण विभागातील हा जो परिवीक्षीय अधिकारी हे जे पद आहे यासाठी भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा 5 मे 2026 GR नुसार झालेलीच आहे. परंतु या भरती प्रक्रियेसाठी तयार राहण्यासाठी आतापासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण भरती मोठी आहे आणि याचे पगार सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. म्हणजे जरी हा गटकचं पद दिसत असलं तरी सुद्धा याची वेतन श्रेणी ही S14 S16 अशा प्रकारची आहे. म्हणजेच श्रेणी 2 मधील किंवा गट ब मधील जे वेतन आहे ते या पदांना दिलं जाणार आहे. त्यामुळे या पदांसाठी तुम्ही आतापासूनच तयारीत राहणं आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.